नमस्कार. आजचा सवाल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज मी चर्चा करणार आहे महाराष्ट्रातल्या काही भागात असलेल्या भीषण दुष्काळावर. तुम्हाला माहिती आहे गेला महिनाभर आयबीएन लोकमत या प्रश्नाचा पाठपुरावा करते. मराठवाड्यात, विदर्भातल्या काही भागात, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात दुष्काळ आहे, भयानक दुष्काळ आहे. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय, शरद पवारांनी मान्य केलंय की गेल्या 60 वर्षात जो दुष्काळ आम्ही पाहिला नाही असा हा दुष्काळ आहे. 1972 पेक्षा अधिक भीषण अशी ही परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये माणसं काय करतायत, जनावरांचे काय हाल होत आहेत हे आपण बघतो आहोत गेला महिनाभर. पण ही परिस्थिती हाताळण्यास सरकारी यंत्रणा, आपलं सरकार, महाराष्ट्र सरकार सक्षम आहे का, हा माझा आजचा प्रश्न आहे. आज केंद्र सरकारने 778 कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे महाराष्ट्र सरकारला. ही मदत खरोखरच लोकांपर्यंत पोहोचणार आहे का? लोकांना पाणी हवंय, पाण्याचे टँकर पोहोचत नाहीयेत. सरकारी अधिकारी अजून हलगर्जी दाखवत आहेत. आत्ता जनावरं मरू लागलेली आहेत. आपण बघितलं गेल्या आठवड्यामध्ये शेळ्या मेल्या, मराठवाड्यामध्ये माकडांचे मृत्यू झाले. कशाची वाट बघतंय सरकार, हा खरा प्रश्न आहे. नेमकं काय करायला हवं, कुठे प्रहार करायला हवा की सरकारी यंत्रणा नीट कामाला लागेल केलेला आहे. मी सुरुवात करतोय विरोधी पक्ष नेत्यांपासून. विनोद तावडे, आज केंद्र सरकारने 778 कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. माझा प्रश्न असा आहे, ही मदत पुरेशी आहे का? ही मदत मुळात लोकांपर्यंत पोहोचणार आहे का? तहानलेल्याला पाणी मिळणार आहे का? निखिल जी, असं आहे की ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. राज्य सरकारने विविध वेगवेगळ्या विषयात किती पैसे लागणार ह्याचं जे पत्र दिल्लीला पाठवलं होतं त्याची माझ्याकडे कॉपी आहे की ज्यात पुनर्भरण उपाययोजनेला 25 कोटी मागितले, विभागीय पाणी पुरवठ्याला मागितले 300 कोटी, टँकर पुरवणीला मागितले, विद्युत बिलाच्या विषयात त्यांनी काही मागवले, गुरांच्या छावण्याला 199 कोटी लागतील असं म्हटलंय. अशी सगळी अमाऊंट एक मी सगळी वाचत नाही कारण वेळ जाईल. 3500 कोटी आणि 7 लाख रुपये हे राज्याने केंद्राला लिहिलं होतं. आता जे केंद्राने आपल्याला दिले आहेत ते जर दिले वगळले तर 2722 कोटी रुपये अजून कमी पडत आहेत. मग हे राज्य सरकार घालणार आहे का, हा त्यातला प्रश्न आहे. आणि ते जर नाही घातले तर आपण दुष्काळाशी सामना करू शकत नाही, ही वास्तविकता मान्य केली पाहिजे. क्रमांक 1. क्रमांक 2, जे पैसे येतात, आता पतंगरावजी स्वतः या ठिकाणी आहेत, त्यांनी विधिमंडळात ज्या विधान परिषद मी विषय मांडला, मी एका तालुक्यातल्या चारा घोटाळ्याचे मी अक्षरशः निखिलजी गाड्यांचे नंबर माहितीच्या अधिकारात काढले तर लुणावरना 23 टन चारा गेला, M80 वरना 35 टन चारा गेला, मारुती कार मधना 72 टन चारा नेला. म्हणजे जी सगळी लिखापोती झाली आहे त्यात कुठल्या गाडीवरनं किती चारा गेला जे केलं मी माहितीच्या अधिकारात काढलं तर ही सगळी माहिती आली. ताबडतोब पतंगबाजी चौकशीचे आदेश दिले. 8 दिवसात सगळं दोषींना पकडतो म्हणले. आणि ज्यावेळी मी माहिती घेतली, ज्यावेळी याची चौकशी पहिल्या 2 दिवसात अतिशय शीघ्रगतीने चालू झाली आणि नंतर थंडावली कारण तिथल्या पालकमंत्र्यांचे त्या ठिकाणचे चेलेचपेटे अडकत होते म्हणून पुढे कारवाई झाली नाही. एका अर्थाने आपण आपल्या सत्ताधारी पक्षातल्या चेलेचपाट्यांना दुष्काळ माफिया म्हणून आता उभे करतो आहोत. हे वास्तव राजू शेट्टी माझ्याशी सहमत होतील, पाशाबाई सहमत होतील. प्रत्यक्ष आम्ही जे फील्डमध्ये फिरतो आहोत हे आम्ही अनुभवतो आहोत की खरंच पैसा हा दुष्काळग्रस्तांच्या पाशी पोहोचत नाही. आणि म्हणून आम्ही ज्यावेळी म्हटलं चाऱ्याच्या ऐवजी खात्यावर पैसे जमा करा, ह्यांचं केंद्र सरकार कॅश फॉर सबसिडी आणतं, पण इथे डायरेक्ट जी आपण सबसिडी देतो चाऱ्यासाठी, शेतकरी म्हणतो माझ्या खात्यावर द्या, मी माझ्या जनावराला जगवतो. पण याला त्यांच्या कार्यकर्त्यांना जगवायचं आहे. बरोबर आहे. लालू यादवच्या पायावर पाय ठेवून चारा खायचा आहे आणि म्हणून हे चाललंय. हे दुर्दैव. विनोदजी, उत्तर देऊ द्या पतंगरावांना. तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. मी येतो तुमच्याकडे परत. पतंगरावजी, लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरं मरतायत, माणसं गावं सोडून चाललेली आहेत आणि अशा वेळेला दुष्काळासाठी आलेला पैसा राजकीय कार्यकर्ते खातायत. या इतकं मड्याच्या टाळूवरचं लोणी दुसरं काय असू शकतं? पतंगरावजी, कृपया उत्तर द्या. माणसं संतप्त झालेली आहेत. सदस्य आणि विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे विनोद तावडे जे म्हणाले, त्यांनी एका ठिकाणचं नगर जिल्ह्यातलं उदाहरण सांगितल्याबरोबर उत्तरात मी सांगितलं की ताबडतोब ही चौकशी जाईल. आणि ताबडतोब चौकशी करतानाच माझ्या शेजारी गृहमंत्री R.R. पाटील म्हणाले की
मी याची सीआयडी मार्फत चौकशी करतो आणि त्याच्यावर ऍक्शन घेतो. ते सीआयडीचा रिपोर्ट काय आलाय आणि त्याचा काय निर्णय झालाय हा माझ्याकडे आल्यानंतर मी जरूर त्याची माहिती घेईन. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अतिरंजित विरोधी पक्षाचं अर्थात कामच आहे खरं म्हणजे दुष्काळासारखी स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा सगळ्यांनी मिळून त्याला तोंड द्यावं लागतं. सरकारनं ऑगस्ट पासूनच ह्याच्यावरती निर्णय घेतले आहेत, तसे GR काढले आणि पहिल्यांदा रब्बी आणि नंतर खरीप अशी पैसेवारी जाहीर केली आणि ज्या गावात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढून सांगितलं की टँकर आणि नंतर पुढे ते तहसीलदारापर्यंत अधिकार आम्ही दिले की मागील त्या ठिकाणी पाण्याची टंचाई जिथं असेल त्या ठिकाणी टँकर सुरू करा. छोट्या मोठ्या नळ योजना जिथं असतील किंवा छोट्या 25 लाखापर्यंत आम्ही कलेक्टरांनी 1 कोटीपर्यंत. पतंगरावजी, तुमचे आदेश केराच्या टोपलीत टाकलेत लोकांनी, नोकरशहांनी, अधिकाऱ्यांनी. पाणी पोचत नाहीये, कुठे चारा पोचत नाहीये. 1 मिनिट ऐका पतंगरावजी, 1 मिनिट ऐका. विरोधी पक्ष नेते सुद्धा नकार देत आहेत. विनोद तावडेंना तुमचं म्हणणं पटत नाहीये. पक्षांचं काम आहे, ते नेते तसंच बोलतील. तुमचं काय म्हणणं आहे? विरोधी पक्ष खोटं बोलताय? मी आपल्याला देतोय हे सगळे आदेश काढल्यानंतर प्रत्येक ठिकाणी चाऱ्याच्या छावण्या मागणीप्रमाणे सुरू झालेल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू केलेले आहेत आणि सरकार किती दिल्लीचे निधी देणार आहे याच्यावर महाराष्ट्र सरकार थांबलेलं नाही. तर आम्ही ताबडतोब सर्व पैसे डिसेंबर अखेर हे छावण्यांचे पाण्याचे पूर्ण केलेले आहेत आणि पुढच्या 11 मार्चला अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्यासाठी अगोदरच कॅबिनेटनं परवा 28 तारखेच्या 650 कोटीचा शेप काढून ठेवलेला आहे या कामात. ठीक आहे पतंगरावजी, तुम्ही म्हणताय तुम्ही पुरेसं करताय, पण लोक तहानलेले आहेत, लोक शिव्या शाप देत आहेत. विनोद तावडे, वस्तुस्थिती काय आहे? पतंगरावजी म्हणतायत तुम्ही अतिरंजित करून सांगताय. पतंगरावजींना त्यांना माहिती आहे दुष्काळाचा. मी स्वतः दौरा केला होता त्यांच्या जिल्ह्यात. आटपाडीला मी गेलो, तहसीलदारला विचारलं की किती टँकर चालले आहेत, त्याने आकडा दिला. मी समोर गावकरी होते, त्याला किती टँकर येतात, ते म्हणले खोटं सांगतायत आणि एवढे टँकर येत नाहीत. मग मी त्या टँकरवाल्याला बोलून टँकर मागवला आणि त्याला ड्रायव्हरला विचारलं की तू पाणी सगळं टँकर भरतो का? तो म्हणला नाही साहेब, मी 3/4 भरतो. बरं उरलेलं तू सगळं त्यात पाण्याच्या नेऊन सोडतो का? नाही म्हणला. त्यातला 1/4 मी तहसीलदार प्रांत सरकारी अधिकाऱ्यांच्या घरात भरतो आणि उरलेला अर्धा टँकर हा मी नेऊन देतो. हे तहसीलदार समोर झालं. याच्यावर या लोकांनी काही ऍक्शन घेतली नाही आणि मग 6 महिन्यांनी तोच तहसीलदार अँटी करप्शन पकडून आम्ही दिला आणि मग यांना ऍक्शन घ्यावी लागते. जे सरकारी नोकर खाली चोरगिरी करतायत त्यांना पाठीशी हे घालतात कारण ह्यांचे राजकीय कार्यकर्ते आणि ते सरकारी अधिकारी एकत्र काम करतात. पतंगरावजी म्हणले, परवा शरद पवार साहेब म्हणले, मी पण सहमत आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी आता एकत्र येऊन दुष्काळी सामना केला पाहिजे. निखिलजी, आम्ही तयार आहोत. पण गेल्या जे दुष्काळ ह्यांच्याच पश्चिम महाराष्ट्रातल्या तालुक्यांमध्ये होता त्यावेळी या भागातले मंत्री विदेशात फिरत होते, स्वित्झर्लंडला आणि जर्मनीला. जबाबदारी नाही त्या ठिकाणी जाऊन थांबण्याची प्रत्येकाची. कोणी जाब विचारला का त्यांना याचा? पतंगरावजी, उत्तर द्या. निखिलजी, आता हे सविस्तर उत्तर मी हे जे आता विरोधी पक्ष नेते आपल्या समोर बोलतायत त्यांच्या भाषणाला विधान परिषदेत रेकॉर्डवर आहे. प्रत्येक पॉइंटला मी उत्तर दिलेलं आहे, विधानसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणची परत तीच माहिती तेच सांगतायत, याचं सगळं उत्तर द्यायचं म्हणलं तुमचा 1 तास पूर्ण नाही, 1 तास नाही, थोडक्यात द्या. पतंगरावजी, थोडक्यात उत्तर द्या. तयार आहे आणि सरकारला दिल्लीहून किती पैसे मिळतात, किती मिळणार नाहीत याचा आटपाडी बोललो, याचं उत्तर द्या ना कदम साहेब. यासाठी जो खर्च येईल, जे पैसा लागेल तो पूर्णपणे खर्च करायची सरकारनं या दुष्काळी विभागासाठी तयारी ठेवलेली आहे. परवाच माननीय मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी जत तालुक्यामध्ये आले होते. आटपाडीला याचं जे पाणी द्यायचं आहे टेंबूचं आटपाडीपर्यंत येणार आहे त्यासाठी 72 कोटी देण्याचं आजच पुशेगावला, दैवडीला आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. जतेमध्ये याच पद्धतीचे 25 कोटी दिल्यानंतर बिरनार तलावापासून जतेपर्यंत पाणी आणण्यासाठी सुद्धा पैसे रिलीज केलेले आहेत.
आणि आज त्यांनी उरमोडी धरणातून पाणी मानला मिळण्याच्यासाठी 50 कोटी पंपासाठी सुद्धा आजच ते पण पैसे मिळून उपयोग काय पतंगरावजी? पैसे खाल्ले जात आहेत, पैसे भ्रष्टाचारात वाहून जात आहेत. आणि मराठवाड्यात आम्ही त्या आणि मी संयुक्तपणानं 27 तारखेपासून त्या जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये दौरा करणार. उपयोग काय पतंगरावजी? पैसे खाल्ले जात आहेत. दुष्काळग्रस्तांचे पैसे सुद्धा अधिकारी आणि राजकारणी खाऊन टाकतायत. असं आहे, वेग बोलण्यापेक्षा ऑथेंटिक कुठला जर एखादा इन्सिडेंट दिला तर त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन करेन, त्याच्याबद्दल चिंता करायचं काय. विनोद तावडे. निखिलजी, मी विरोधी पक्षनेत्यांनी सोडा, मी ज्या आटपाडीच्या तहसीलदारचं म्हटलं, मुख्यमंत्री पतंगराव आराळपाली समोरासमोर रोजगार हमीची कामं कशी खोटी याचं सिद्ध करून दाखवलं तरी ऍक्शन नाही घेतली. कुणाचा वरद असताय त्या तहसीलदारवर? हे आमचं म्हणणं आहे की पतंगरावजी, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही प्रामाणिकपणे सगळे GR काढले असतील, पैसे अलोकेट करता, पण ते पैसे खाली प्रत्यक्ष पोहोचतात का? आणि अडचण सध्या काय की काँग्रेसने आघाडी घेतली की राष्ट्रवादी त्याला आडवी येते. मागच्या पतंगरावजींनी ते कार्यक्रम घेतला, राष्ट्रवादीने त्यांना विरोध केला त्या ठिकाणी. हे होतंय की नाही? तुम्ही विरोधी पक्षाला म्हणता की एकत्र या, मुळात सत्तेतले दोन पक्ष एकत्र येऊन दुष्काळग्रस्तांसाठी सत्तेतली माणसं काम करत नाही. तुम्ही एकमेकाचे आडवे येता, एकमेकाची जिरवायला लागलात. आज गरज आहे सगळ्याच पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून पिण्याचं पाणी पहिलं पोचलं पाहिजे. आणि माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की सत्ताधारी पक्षातला एक आमदार, विरोधी पक्षातला एक आमदार आणि त्या ठिकाणचा मंत्री अशी समिती करून जे सरकार वर मंत्रालयात विधिमंडळात घोषित करतं ते शब्दशः खाली पोचतं की नाही हे पाहण्याची नितांत गरज आहे. आणि त्याची तयारी पतंगरावांची असेल तर तुम्ही ज्या घोषणा करता त्या पोचतील. अदरवाईज तुम्हाला तुमचे चेले चपेटे त्यांनाच केवळ पोसायचं आहे, ठीक आहे. सामान्य माणसाला पोसायचं नाही.